काँग्रेसमध्ये सध्या गांधी परिवार आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यानंतर कोणाच्या नावाचा दबदबा असेल तर तो आहे केसी या नावाचा, अर्थात केसी वेणुगोपाल. अवघड परिस्थितीत काँग्रेसला मोलाचा सल्ला देणारे आणि भविष्यात काय धोक्याचं ठरू शकतं हे ओळखून राजकीय आखाडे बांधणारे काँग्रेसचे चाणक्य अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. काँग्रेसचे सो कॉल्ड दिग्गज रिंगणात उतरायला तयार नसताना केसी मात्र राज्यसभेची सेफ जागा सोडत लोकसभेच्या रिंगणात दोन हात करायला उतरलेत. काँग्रेसमध्ये काही वर्षांपूर्वीपर्यंत अहमद पटेल यांची जी जागा होती त्यांच्या जवळ जाणारी ही व्यक्ती केसी वेणुगोपाल केरळमधून लोकसभेच्या रिंगणात उतरलेत. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात चर्चेतल्या चेहऱ्यांमध्ये म्हणूनच केसींचं नाव आघाडीवर आहे. केरळच्या आलपुळा मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत. नमस्कार, मी भाग्यश्री. बखर लाईव्हच्या चर्चा तर होणारच या सेगमेंटमध्ये आम्ही काँग्रेसच्या चाणक्यांविषयी बोलणार आहोत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे संजय निरुपम यांना पक्षानं तिकीट नाकारलं. त्यावेळी नाराज झालेल्या निरुपम यांनी काँग्रेसमध्ये 5 सत्ता केंद्र असल्याची टीका केली होती. सोनिया, राहुल, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे त्यांच्यानंतर केसी वेणुगोपाल हे 5वे सत्ता केंद्र. कुठल्या उमेदवाराला तिकीट द्यायचं, कोणाला नाकारायचं, आघाडीविषयी कुठल्या पक्षाशी चर्चा करायची, काय मुद्दे रेटायचे आणि कुठल्या बाबतीत ठाम राहायचं हे सगळे निर्णय काँग्रेसमध्ये सध्या एकाच नेत्याच्या सल्ल्यानं घेतले जातात. केसी. अमेठीमध्ये राहुल गांधींसाठी परिस्थिती अवघड होऊ शकते, त्यामुळे वायनाड सारख्या सेफ मतदारसंघातून देखील रिंगणात उतरायला हवं किंवा गोव्यात तत्कालीन काँग्रेस सरकारला धोका पोहोचू शकतो, सावध राहायला हवं अशा मोलाच्या आणि भविष्यात पुरेपूर महत्वाच्या ठरलेल्या सल्ल्यांमागं केसींचं डोकं होतं. म्हणूनच ते सध्या राहुल गांधींच्या अगदी निकटवर्तीय वर्तुळात असतात. अहमद पटेल यांचा काँग्रेसमध्ये एकेकाळी दबदबा होता. गांधी परिवाराचा, विशेषतः सोनिया गांधींचा पटेलांवर गाढा विश्वास होता. कुठलाही राजकीय निर्णय अहमद पटेलांच्या सल्ल्याशिवाय घेतला जात नसे, अशी तेव्हा काँग्रेसची परिस्थिती होती. आता राहुल गांधींसाठी पटेलांसारखीच जागा घेण्याचा प्रयत्न केसी वेणुगोपाल करतायत. कुठलाही मोठा निर्णय असेल तर राहुल गांधी वेणुगोपाल यांच्याकडे बघतात. केसींना विचारा हे वक्तव्य आता अनेक काँग्रेस जनांसाठी नित्याचं झालंय. केसी वेणुगोपाल सध्या काँग्रेसचे सरचिटणीस असून त्यांच्यावर संघटनेची जबाबदारी आहे. हा माणूस धोरणी, त्यांची राजकीय गणित पक्की आहेत आणि म्हणूनच त्यांनी गेल्या निवडणुकीच्या वेळी अमेठीतल्या मतदानाचा अंदाज आधीच आला. त्यांचा सल्ला राहुल गांधी यांनी मानला आणि वायनाड मधूनही निवडणूक लढवली. किमान संसदेत खासदार म्हणून तरी त्यांना जाता आलं ते केसींच्या या सल्ल्यानंच. दिल्लीत राहून गांधी आणि केसी यांची घरं जवळ आहेत. 2009 मध्ये केसी संसदेत निवडून गेले. त्यावेळी ते आणि राहुल हे मागच्या बाकावर शेजारी बसत असत. त्यावेळेस या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि राहुल गांधींचा विश्वास केसींनी संपादन केला असं सांगण्यात येतं. राज्यसभेचे खासदार असणारे केसी वेणुगोपाल आता लोकसभेच्या मैदानात थेट उतरलेत. आलपुळा मतदारसंघ केसींसाठी नवा नाहीये. ते विधानसभेसाठी याच क्षेत्रातून 3 वेळा निवडून आलेले होते. पण आलपुळा मतदारसंघात गेल्या वेळी सीपीआयला विजय मिळाला होता. काँग्रेस उमेदवाराचा केवळ 10,000 मतांनी पराभव झाला होता. डाव्यांना यश मिळालेली केरळमधली ही एकमेव सीट. भाजपही यावेळी रिंगणात तयारीने उतरलाय. शोभा सुरेंद्रन यांना तिकीट देऊन भाजपनं तगडा उमेदवार दिलाय. आता शोभा जिंकतात की नाही यापेक्षा त्यांना कोणाच्या पारड्यातली मतं मिळतात यावर आलपुळ्यांमध्ये कोण जिंकणार हे ठरणार आहे. वेणुगोपाल यांच्यासाठीच नव्हे तर काँग्रेससाठी आलपुळाची सीट महत्वाची आहे. केसींचा दिल्लीत आता चांगलाच जम बसलाय, पण तरीही त्यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे. थेट मैदानात उतरून दोन हात करणाऱ्या काँग्रेसच्या चाणक्यांची मदार आता भाजपला मिळणाऱ्या मतांवर आहे. ब्युरो रिपोर्ट, बखर लाईव्ह.